या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890 40 42। लाड़की बहन चालू होना, क्या योजना हमारे को चालू होना, दवा गोली के वास्ते उतना ही काम आहे हमारे भाई पैसा। आमदार कसा असावा? आमदार असावा तर भुजबळ साहेबांसारखा असावा। भुजबळ साहेब म्हणजे विकास, साहेबांचा पक्ष विकास, साहेबांची जात विकास, साहेबांचा प्रत्येक गोष्टीत विकास असतो। साहेब कधीच जातपात हे करत नाही। साहेबांना फक्त विकास अपेक्षित आहे आणि साहेब त्या दृष्टिकोनातून बघत असतात। त्याच्यामुळे आमदार असावा तो भुजबळ साहेबांसारखा असावा। भुजबळ साहेबांचा इथले कप्पा 1500 रुपयापासून तर 7,500 महिलाला आले। महिला खुश आहे साहेबावर आणि असं वजनदार नेता आपल्या एवढ्यात कोणी होणार नाही आणि साहेबाची विकासाची पावती होईल। साहेब 1 नंबर निवडून येणारे 1 लाख मताने, त्याची आम्ही काही हे करत नाही, पण साहेबाचा विकास, साहेबाचे कामं, पाणी, महिलांची सोय, शौचालय, दवाखाना हा साहेबांनी खरंच करेल आणि रोड, म्हणून या महिला सर्व खुश आहे आणि साहेबांनी एक परत इतकं मोठं काम केलं का आज महिलाला 1500 रुपये महिना दिला आणि महिला एकदम खुश आहे। ज्या गरीब असताना त्यांचे घरं चालले, त्यांना कधी माहीत नव्हतं हे बँक कुठे दाखले काढावं, कुठे काय करावं। आता साहेबामुळं सर्व माहीत झालं। महिला म्हणजे टणटणीत आहे आणि साहेबासारखा नेता पाहिजे। भुजबळ साहेब आगे बढो। भुजबळ साहेबांसारखा विकास कोणीच केलेला नाही। जे साहेबांनी दवाखाने बांधले, सिटी स्कॅनचं मशीन आणलं, रस्तेच बांधले, असं काम कोणीच नाही केलेलं। आम्हाला साहेबच पाहिजे, साहेबांचाच विजय हो। अजून आमदाराकडून आपली काय काय अपेक्षा आहे की जेणेकरून ते काम पुढे होतील? योजना काढले, सगळं काही, अजून आम्हाला अपेक्षा साहेब नक्की करते, आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे। असा कोणता नेता करू शकत नाही, भुजबळ सारखी जागा कोणी घेऊ शकत नाही। या ठिकाणी वार्ताहर बंधूंनी ज्यावेळेस मला जो प्रश्न विचारला आहे, मी सर्वसाधारण शेतकरी आहे, शेतमजूर आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली, त्या लोकशाहीमध्ये लोकांसाठी करणारा लोकप्रतिनिधी असावा म्हणून नामदार भुजबळ साहेब या येवला तालुक्यामध्ये 2004 पासून आले तर आतापर्यंत गोर गरीब जनतेची इतकी कामं केली का प्रमाणाच्या बाहेर कामं करून नामदार भुजबळ साहेबांनी 5व्यांदा निवडणूक लढतायत। अर्थात येवलेकरांनी त्यांना बिनविरोध द्यायला पाहिलं होतं, पण पक्षाला विरोध असल्याशिवाय घटनेने जे काही लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी भुजबळ साहेबांना मताधिक्याने निवडून देऊन ज्या गोरगरिबांच्या, आदिवासींचा, दलितांचा, बौद्धांचा आणि सवर्णवाद्यांचा, सर्व मुस्लिमांचा भुजबळ साहेबांनी या लासलगाव येवला मतदारसंघामध्ये नको तो एवढा भरभरून विकास केलेला आहे आणि पुणेगाव दरसवाडीचं पाणी डोंगरगाव पोहत कालव्यात जो वायदा दिला त्या साहेबांनी त्या वायद्याची पूर्तता या येवलेकरांना दिलेले राहिलेले पुढचे रोटेशनसाठी भुजबळ साहेबांनी लाखोच्या संख्येने आम्ही शेतकरी बांधव जातीपातीचा कुठलाही विषय न घेता लाखोच्या संख्येने निवडून देऊ एवढीच अपेक्षा करतो। आणि या ठिकाणी आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, आम्हाला खूप आनंद झाला। दिवाळी साजरी झाली आमची, आम्ही साहेबांनाच मत देणार। आमचा 40 वर्षाचा संघर्ष, मांजरपाड्याचा संघर्ष हा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालू होता। जवळजवळ 45 ते 50 गावांचा हा प्रश्न होता पाण्याचा। नामदार भुजबळ साहेबांनी मांजरपाड्यासाठी भगीरथ प्रयत्न करून पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी, आमच्या येवल्याला उत्तर पूर्व भागाला वरदान ठरणारं ते पाणी त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने आमच्या येवला तालुक्याला मिळवून दिलं आहे। आणि साहेबांनी आम्हाला परत आश्वासन दिलं आहे की पश्चिमेकडे वाहून जाणारं 7.5 TMC पाणी म्हणजे आपलं करंजवन धरण आणि वाघाड धरण या दोघांचं जेवढं पाणी आहे तेवढंच प्रचंड पाणी परत उत्तर पूर्व भागासाठी भुजबळ साहेब आम्हाला मिळवून देणार आहे। आणि म्हणूनच आम्ही उत्तर पूर्व तालुक्यातील शेतकरी भाऊ आम्ही साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। येत्या 20 तारखेला आम्ही साहेबांना आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या सदनामध्ये प्रचंड मताने निवडून देणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहले तो मैं ऐसा बोलना चाहूँगा, एक मिनट चालू नहीं हुआ।
पहले तो मैं ऐसा बोलना चाहूँगा, क्या भुजबल साहब के बारे में जो लोग अभी जो जैसे लोगों के इसमें जैसे अफवाह फैला रहे, क्या भुजबल साहब ने क्या विकास करे? विकास की ये जो पावती आज जो प्रचार जो रैली निकाले लिए, ये प्रचार पावती जो है, ये पावती है जो लोगों को बताने के लिए क्या भुजबल साहब ने क्या विकास करे करके। और ज़्यादा तो मैं कुछ नहीं बोलूँगा, भुजबल साहब ने कुछ नहीं भी करे ना तो भी जनता उनके पीछे खड़े लिए। ये जैसा है लोगों का जो बोलने का काम है, क्या भुजबल साहब ने क्या करे क्या करे नहीं करे। आज तुम सरकारी दवाखाने के अंदर जाओ और जो वो क्या बोलते खोलता मशीन, सिटी स्कैन मशीन, वो MRI का मशीन जो लाया है, आज इसको 2500-3600 रुपये लगते गांव के अंदर। जब प्राइवेट दवाखाने के अंदर अपन जब जाते तो ये 5 कोटी का जो मशीन है, तो ये मशीन जो है ये वाला सरकारी दवाखाने के अंदर साहब ने बिठाए ला के। तो ऐसा काम किसने करा? इसके पहले भी लोग 10-10 साल जो आमदार थे सब थे, किसने काम करा ऐसा? भुजबल साहब ने काम करे। आज ठीक है, जनता है, जनता जो बोलेंगे, जनता के पीछे पूरी पब्लिक खड़ रही थी। ज़्यादा तो कुछ नहीं है, मगर भुजबल साहब का जो विकास है, ये जो आज जो प्रचार जो रैली थी, ये उनकी जो रैली का जो है, ये मैं बोलूँगा कि ये उनकी प्रचार पावती है। और इसके बेस के ऊपर भुजबल साहब कम से कम 60,000 लीड से निवड़ के आएंगे, नाम नहीं होगा। तो फतवा जो निकला है, उन्होंने जो जैसा निकाले थे जो मौलाना लोगों ने, इससे कोई किसको कुछ फ़र्क नहीं गिरता। लोग काम देखते हैं, भुजबल साहब का काम जो है, काम के पीछे जो है वो जनता जो है काम देख के भुजबल साहब को मतदान करेंगी। बाकी किसको देख के कोई ना कोई पक्ष, भुजबल साहब का ना कोई पक्ष देखते ना कुछ नहीं। सिर्फ भुजबल साहब एक ऐसे एक में आदमी है, इनके चेहरे को देख के और इनके काम को देख के जो जनता है ये इनको मतदान करती। त्यामध्ये या तालुक्यामध्ये जे भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये 2004 पासून प्रतिनिधित्व करतात। आता आमचा सर्व शेतकरी बांधव जो आहे, आमच्या शेतकरी बांधवांसाठी भुजबळ साहेबांनी मागच्या वर्षी हा तालुका दुष्काळी जाहीर केला। त्याच्यामध्ये आमचे पिकं जवळजवळ 100% आलेले होते, तरी आम्हा शेतकरी लोकांना आम्हाला दुष्काळ जाहीर झाल्यामुळं दुष्काळ निधी मिळाला। आणि 1 रुपयामध्ये जो आमच्या शेतकरी लोकांनी जो विमा काढला होता 2023चा, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला मागच्या 15 वाड्यामध्ये जवळजवळ 146 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आले। त्याच्यामुळं आमचे सगळे शेतकरी लोक त्यांच्यावरती खुश आहे। आता भुजबळ साहेबांचं काम जर सांगायचं जर ठरलं तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी गोरगरिबांसाठी त्यांनी ज्या डिलेवरीसाठी अवघड डिलेवरी किंवा काही सिटी स्कॅन वगैरे जर करायचा असला तर बऱ्याचशा लोकांना गोरगरिबांना नाशिकला कोणाला शिर्डीला जावं लागत होतं, पण भुजबळ साहेबांनी प्रयत्न करून या उपजिल्हा रुग्णालयासारख्या या ठिकाणी जे पहिलं 50 खाटाचं होतं ते आता 100 खाटाचं केलं आहे। आणि त्या ठिकाणी 5 कोटी रुपयाचं स्कॅनिंग सिटी स्कॅनिंग बसवलं। त्या ठिकाणी गोरगरिबाला फक्त आधार कार्ड दाखवलं की त्याच्यावर त्याचं स्कॅनिंग तिथं 5,000 रुपये लागत आहे, 4,500 रुपये जे स्कॅनिंग होऊन जातं ते त्याच्यामुळे ते आमचं आता मोफत व्हायला लागलं। त्याच्यामुळं साहेबांच्या या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला फार काही तालुक्याला गरज आहे। आणि 2004 पूर्वी जर हा तालुका जर पाहिला तर तो भयंकर असा दुष्काळी होता। त्याच्यामुळं भुजबळ साहेब जेव्हा या 2004 सालापासून या मतदारसंघामध्ये आलं, त्यांनी मांजरपाड्यासारखं काम आणलं। त्यांनी तुम्हाला सांगतो 2004 पूर्वी आम्ही सर्व शिवसेनेमध्ये होतो, त्यावेळेस आम्ही कल्याणराव पाटील या तालुक्याचे आमदार होते। सगळ्यांना असं वाटत होतं की शिवसृष्टीचं काम या पुतळा या ठिकाणी चौफुलीवर व्हावं, परंतु जागा नव्हती, त्या पद्धतीचं नेतृत्व नव्हतं। आणि हा भुजबळ साहेब हेवीवेट नेता असल्यामुळे त्यांनी इथं जुनी पंचायत समिती ही 4 एकर जागेची, त्या जागेवरती शिवसृष्टी असं भव्य आणि दिव्य, ज्या ठिकाणी की शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी काय काय कामं केली, असं भव्य आणि दिव्य असं शिवसृष्टीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। दलित बांधवांसाठी त्यांनी या ठिकाणी मुक्तिभूमी बांधली। त्याच्यानंतर मांजरपाडा प्रकल्प, डोंगरगाव पोच कालव्याचं काम त्यांनी जे जनार्दन पाटलांना 1984 साली 83 साली काम जे उभं केलं होतं, इतकं कठीण काम होतं, अनेक आमदार झाले, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक आमदाराने त्यांच्या पद्धतीनं काम केलं। परंतु या ठिकाणी एक आमदार हे काम करू शकत नव्हता, त्याच्यासाठी नामदारासारखाच माणूस पाहिजे होता। आणि त्याच्यामुळं भुजबळ साहेब हा हेवीवेट नेता आहे। त्याच्यामुळे त्यांनी भरघोस असा निधी आणून या मतदारसंघामध्ये प्रत्येक काम त्यांनी अतिशय पोटतिडकीनं केलं। आणि ते जातीपातीचं राजकारण मुळीच करत नाही। याचं कारण असं आहे की त्यांनी प्रत्येक जाती धर्माच्या, आता मुस्लिमांसाठी 1.5 कोटी रुपयाचा शादीखाना त्यांना बांधून दिला। आणि आदिवासींसाठी तर आता 1,30,00,000 रुपयाचं एकलव्याचं या ठिकाणी त्यांनी आता पुतळा बांधायचा ठरवलं आहे। ते कामसुद्धा मंजूर आहे। आता याचा रस्ता पिंपळस
ते येवल्याचा असा 6.6 कोटी रुपयाचा 4 पदरी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाला आहे. आणि त्याच्यामुळं येवल्यातली जनता हा जातपातीचा आणि तालुक्यातली जनता जातपातीचा विचार करत नाही. सगळ्यांना या ठिकाणी विकास पाहिजे. त्याच्यामुळे या मतदारसंघातले लोक सगळे विकासाच्या पाठीमागे साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे. मागील लोक मागच्या कधीचं काय म्हणते त्यावेळेस कसं झालं का उत्पादनही भरपूर झालं होतं शेतकऱ्यांचं आणि वरती केंद्र सरकारची त्याच्यावरती निर्बंधी असल्यामुळं लोकांनी एकतर्फी निर्णय घेतल्यामुळं त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रकार झाला होता. बाकी काही नव्हतं. आणि यावेळेस असा काही परिणाम होणार आता यावेळेस म्हणजे लोकांना केंद्राचा आणि राज्याचा राजकारणाच्या बाबतीमध्ये केंद्राच्या बाबतीत वेगळा निर्णय राहतो जनतेचा आणि राज्य सरकारच्या बाबतीत लोकांचा आणि मतदारसंघामध्ये कोण विकास करू शकतो हे लोकांना माहीत असल्यामुळं राज्याचा आणि केंद्राचा इथं संबंध लावू नका.